नमस्कार प्रेक्षकांनो. तारेनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि चांगला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे खांडेकरांच्या घरी आता तारेनी आणि केदार मात्र पांडुरंगाचं नामस्मरण करत इकडे तारेनी तुळशी बिंद्रावन आता डोक्यावर घेत, तर इकडे आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेत आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र आता खांडेकरांच्या घरी आलेले आहेत. आणि तेव्हा आता स्वतः कौशिकी लगेच इकडे मात्र आता तारिणी बोलते की खरंच तारिणी, तू जे करते ना अति उत्तम करते खरोखर. त्यावर आता इकडे लगेच दयानंद बोलतो की खरं आपण वारीला जाऊ नाही शकलो, पण मात्र आता खंत नाही आहे, कारण आता घरीच विठ्ठलाची पूजा होणार आहे. तर इकडे मात्र आता सर्व की चेतना काकूसुद्धा इकडे तारिणीचा आणि त्या विठू माऊलीचं स्वागत करतात. आणि त्यानंतर आता लगेच तारिणी आणि इकडे मंदिरात तिच्या घरच्या मंदिरामध्ये आता त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी जाते. तेवढ्यातच रेखा आणि तिथं येते ती म्हणजे निशी. आता निशी बोलते की खरंच ना, हिला ना हे सर्व करून आता मात्र या सर्वांच्या मनात जागा करायचा आहे. तिला असं सतत वाटत असते की तिला सर्वांना फक्त तारिणी तारिणी या घरामध्ये बोलावं, त्यासाठीच ती हे सर्व करते. तेव्हा चेतना आता इकडे लगेच पद्मिनीच्या रूममध्ये जाते आणि बोलते की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा मावली तुकाराम. तर इकडे मात्र हे ऐकत आता लगेच आता पद्मिनी बोलते की बाद झालं, देव खाली येणार आहेत, एवढं काय गं तू ओरडतेस आणि काय झालं. त्यावर आता चेतना बोलते की चला ना, आरतीला चला ना वहिनी तुम्ही. त्यावर आता इकडे पद्मिनी बोलते की नाही, मला यायचं नाही, तू निघून जा इथून. त्यावर आता इकडे सर्वजण पूजा करत असतात आणि त्यावर आता लगेच चेतना तिथं येते आणि बोलते की भाऊजी आपण आरती चालू करूया, कारण पद्मिनी ताई येत नाही म्हणतात, कारण तिला यांना त्या सर्वांमध्ये आता आपल्यामध्ये इन्वॉल्व व्हायचं नाही आहे. तेव्हा आता निशी लगेच बोलते की बरं झालं, असंच व्हायला हवं. त्यावर आता निश्री लगेच आता मंदिरापासून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच आता तारिणी तिला समजावण्यासाठी तिच्या मागे जाते आणि बोलते की निशी, असं करायचं नसतं, हे बघ, देवाकडे अशी पाठ फिरून जायचं नसतं, हे बघ, तू चल, सर्व काही ठीक होणार. जशी आता विठू माऊली या घरात आली ना, आणि ज्या सर्वात देवांपैकी फक्त विठू माऊलीलाच माऊली म्हणतात, माहिती आहे का, कारण आपण तिच्या कुशीत शिरून सर्व काही विसरून मात्र काही क्षण आनंदाचे घालू शकतो. आणि मात्र ती आई आहे, माऊली म्हणजे आई. आणि आई नेहमी आपल्या मुलांचं रक्षणच करत असते. तू सुद्धा विठू माऊलीला प्रार्थना कर की लवकर जे तुझ्यासाठी चांगलं असेल तेच घडव. त्यावर आता इकडे लगेच कौशिकीसुद्धा येते आणि बोलते की निशी हो, तारिणी बरोबर बोलते. मला माहिती आहे एका जोडीदाराशिवाय राहणं किती कठीण आहे आणि त्यालासुद्धा माहिती आहे. म्हणून आता त्याच्यापेक्षा चांगलं हे कोण ओळखू शकतं की जोडीदाराशिवाय राहणं किती कठीण आहे. आणि आता तू कर, नक्कीच विठू माऊली लवकरात लवकर आपल्या युवराजला घरी आणणार आहे. तर इकडे आता तारिणी बोलते की किती विश्वास आहे या सर्वांना. आता मात्र विठू माऊलीच्या मनातसुद्धा नसेल की युवराजने घरी यावं म्हणून. आता लगेच ती सर्वांना प्रसाद देते. तर इकडे मात्र आता दुसरीकडे युवराजसमोर जे युवराजसोबत 2 जेलमध्ये गुंड असतात, त्या गुंडांनी आता युवराजला बोलतं की काय झालं, एका ठिकाणीच बसलेला आहेस तू, काय झालं, काय करतोस रे तू. तेव्हा आता युवराज बोलते की मी न्यूजचं काम करतो, म्हणजे MNL आमचं न्यूज चॅनल आहे. आणि त्यावर आता त्याच्यातला जेलमध्ये असलेले ते 2 माणसांपैकी एक माणूस बोलते की चल न्यूज दे. तेव्हा आता लगेच इकडे न्यूज द्यायला आता आमच्याकडे माणसं असतं, असा तो युवराज सांगतो. त्यावर आता ते लगेच दोघंजणं जे जेलमध्ये युवराजच्या सोबत असतात ते बोलतात की आताच्या आता न्यूज दे, नाही तर असं मारून सोडणार ना तुला. आता मात्र युवराज त्यांच्या सांगण्याप्रमाणे फास्टमध्ये न्यूज द्यायला लागतो. आणि आता न्यूज झाल्यानंतर लगेच त्यांना आता युवराज इकडे छोटासा प्लॅन आखतो आणि म्हणतो की काय झालं, अरे नाही देत, न्यूज चॅनल आहे म्हणजे काही तू काहीही करू शकतं का, तुझ्या बापाचं आहे का सर्व, असं म्हटल्यावरती आता ते दोन्ही गुंड उठतात आणि युवराजला मारत नाही काही नाही, बस त्याच्यावरती ओरडतात. तर युवराज आता मारू नका मला, मारू नका. आता ते गुंड शांतकडे त्याच्याकडेच बघत असतात. आणि तेवढ्यातच मात्र आता युवराज स्वतः भिंतीवरती आता डोकं आपटून स्वतःच्या डोक्यावरून ब्लड काढतं. आणि इकडे मात्र आता लगेच
तारिणी सर्वांना प्रसाद देते आणि आता दयाला बोलते की बाबा मी ना आईच्या रूममध्ये मात्र आता प्रसाद घेऊन जाते. त्यावर दया बोलते की ठीक आहे जा. तेव्हा तारिणी जाते आणि बोलते की प्रसाद घ्या ना. त्यावर आता इकडे पद्मिनी बोलते की किती ढोंगी आहेस गं तू, तुला खरं लाजही वाटत नाही का गं? अगं त्या देवाला भी थोडीशी भीती बाळग देवाची. असं कसं करू शकते? एवढा खोटारडेपणा तुझ्यात आहे तरी कुठून? आणि मात्र तू एवढी खोटारडी असून माहीत आहे का कर्माचे फळ इथंच भोगावं लागतात. त्यावर आता इकडे तारिणी बोलते की मी काय केलं? मी काहीही केलेलं नाही आहे. माझी भक्तीसुद्धा खरी आहे आणि माझ्यातला खरेपणासुद्धा खरा आहे. मी काहीही खोटेरडापणा करत नाही आहे काकू. त्यावर आता इकडे पद्मिनी बोलते की काय खोटारडेपणा करत नाही गं? अगं देवाला थोडीशी भीती बाळग देवाची. त्यावर आता तारिणी पुन्हा तिला सांगते की मी काहीही केलेलं नाही आहे. त्यावर आता लगेच पुन्हा तारिणीच्या हातून आता थोडासा वाद घालत पद्मिनी आता प्रसाद घेते. तर इकडे मात्र आता लगेच आता लॉकअपमध्ये येते ते म्हणजे आता इकडे युवराजला भेटण्यासाठी जे आता जे लॉकअपमध्ये येते आणि बोलते की बापरे किती लागलं युवराज तुला. त्यावर युवराज बोलते हो ना बघा ना यांनी मला मारलंय. त्यावर आता जे बोलते की तुम्ही मारलं का यांना. पण ते गुंड काहीही बोलत नाही आणि युवराजला आता सर्व घडलेला प्रकार कसं त्याने स्वतःचं डोकं घेतलं हे आठवते आणि तो थोडासा हसायला लागतो. तेव्हा जे बोलते की बाहेर नाही. तेव्हा आता युवराज बोलते की ठीक आहे चला कुठे जायचं आहे आपल्याला. त्यावर आता जे बोलते की तुला नाही सोनूने या 2 गुंडांना तू बाहेर घेऊन जा. आणि त्यानंतर सोनूने आता त्या गुंडांना बाहेर जाण्यासाठी सांगते आणि त्यानंतर आता इकडे जे बोलते खूप लागलं ना तुला. त्यावर आता चल. त्यावर आता इकडे सोनवणे इकडे या म्हणत आता लगेच जे आता सोनवणीला सांगते की यांना स्पेशल रूममध्ये घेऊन जा, स्पेशल ब्रांचमध्ये घेऊन जा. त्यावर आता इकडे युवराज बोलते की नाही मी इथं ठीक आहे सोनवणे मी नाही येत तुमच्यासोबत. असा तो ओढायला लागतो. पण आता जेने मात्र सांगितल्यावरती आता त्याचं कोणीही ऐकत नाही. तर इकडे मात्र आता तारिणी आणि केदार रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आता केदार त्याच्या आईचं दर्शन घेते आणि बोलते की खरंच घरातल्याला कसं समजावून सांगायचं ना तारिणी हेच मला कळत नाही. त्यावर तारिणी बोलते की नको टेन्शन घेऊ. घरातील मुलगा मात्र आता आतमध्ये आहे आणि ते खुश कसे राहतील केदार. आपण सुद्धा त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यावर आता केदार लगेच बोलतो की हो ना तारिणी काय करावं काहीही कळत नाही. तर यावर आता दुसऱ्या दिवशीच्या स्पॉइलर एपिसोडमध्ये असं दाखवण्यात येतं की इकडे मात्र आता जया जगदाळीच्या ऑफिसमध्ये आता पद्मिनी येत सरळ तिला रिश्वत देण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे आता जेजेने जेजेची इमानदारी मात्र सगळीकडे फेमस असते. तिला पैशाशी काहीही मोह नाही. तिला फक्त एकच मोह आहे की या पृथ्वी तलावरून गुंडांना नाहीशं करायचं. आता मात्र कोणावरही अत्याचार होऊ द्यायचा नाही हेच तिचं एक ध्येय असते. अशातच आता पद्मिनीने तिला रिश्वत दिलेली असते आणि आता रिश्वत पद्मिनीने तिला दिलेली आहे हे आता जया जगदाळे सर्वांसमोर प्रूफ करत आता इकडे पद्मिनीला बेड्या ठोकणार आहे. हो लवकरच आता मालिकेमध्ये असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.